तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भगवंताचं नामस्मरण हे फक्त आवडीने केलं जातं. हा, पण आम्ही आवडीने घेत नाही, आम्ही आता सवडीने घेतो. हा, जशी आम्हाला सवड असेल ना त्याचप्रमाणे आमचं नामस्मरण चाललेत. आता निष्ठावंत लोक कमी झालेली आहेत. हा, आता निष्ठावंत लोक राहिली नाही. पहिले निष्ठावंत भाव हा भक्ताचा स्वधर्म असं म्हटलं जायचं, पण आता सवडीने लोक परमार्थ करतात. त्यांना जसं वेळ असेल त्या पद्धतीने, मग तो किती महत्त्वाचा जरी कार्यक्रम असेल, वेळ नसेल तर त्या ठिकाणी जाणार नाही, अशी लोक झालेली आहेत. पण या ठिकाणी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणतात की आवडीने भावे हरिनाम घेसे. हा, शास्त्रामध्ये किंवा भक्तीमध्ये या भावाला खूप महत्त्व दिलेलं आहे. ज्ञानोबाराय सुद्धा भावाचं महत्त्व प्रगट करीत असताना ते म्हणतात की भावे विण भक्ती आणि भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. ते स्वतःहून म्हणतात की त्या ठिकाणी भाव पाहिजे, आपल्या भक्तीमध्ये भाव पाहिजे. आमची दिवाबत्ती असते ते सुद्धा आम्हाला काम वाटतं. हा, सकाळची देवपूजा असते ती सुद्धा आम्हाला काम वाटते. कधी होतं आणि कधी आम्ही पळतो ही आमची भूमिका असते, पण ते आवडीने आमचं होत नाही. आणि भावाला खूप महत्त्व दिलेलं आहे. अहो, देव हा भावाचा भुकेलेला आहे. हा, देव भावाचा भुकेलेला आहे. अहो, किती भुकेलेला आहे की तो नाथबाबांच्या घरी 36 वर्ष पाणी किंवा कावडीने तो भरत होता. का तर त्यांचा भाव त्याप्रमाणे होता. नाथबाबांचं चरित्र पाहिलं तर तुम्हाला असं दिसून येईल की नाथबाबांचं चरित्र आणि चारित्र हे खूप सुंदर आहे. हा, चारित्र खूप सुंदर आहे. अहो, ते शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज, कितीही लोकांनी जरी अट्टहास केला, किती लोकांनी जरी प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना कधी राग येत नव्हता, त्यांना कधी क्रोध येत नव्हता. हा, आणि अशी शांती धारण करून त्यांचं जीवन व्यतीत करीत होतं. बऱ्याचशा अशा प्रसंगामध्ये त्या नाथबाबांचं तुम्हाला चरित्र दिसून येईल की ते कितीतरी शांत होते. हा, एक यवन व्यक्ती होता. असं म्हटलं जातं की 108 वेळा त्यांच्या अंगावर थुंकला, पण तरी सुद्धा त्यांना राग आला नाही. आपल्याला एक प्रतिउत्तर शब्द जरी मिळाला तरी आपल्याला तो राग येतो. हा, त्याचप्रमाणे नाथबाबांचं चरित्र पाहिलं तर एक वेळ त्यांच्या घरी एक ब्राह्मण आला आणि तो ब्राह्मणाने प्रयत्न केले. हा, आणि अशा स्थितीमध्ये सुद्धा त्या नाथबाबांना बिलकुल राग. चरित्र खूप सुंदर आहे, तुम्ही एकदा वाचा, संक्षिप्तरित्याने तो वाचा, तुम्हाला दिसून येईल की नाथबाबांचं चरित्र काय सांगतं. हा, हे लोक आपल्याला मार्गदर्शन करणारी लोक आहेत.
आपण चरित्र वाचत नाही एक सोडून द्या, पण यांचं चरित्र आपण अट्टहासाने अथक प्रयत्नाने ते वाचलं पाहिजे, गावोगावामध्ये ते सांगितलं पाहिजे. कारण की आता प्रत्येकाला गरज आहे. आपल्या इकडे पैसा झाला, पण पैसा झाल्याच्या नंतर आपल्याला गर्वही चढला, अहंकारही चढला. पण नाथबाबांची एवढी श्रीमंती असून सुद्धा त्यांना कधी गर्व झाला नाही. हा, आम्ही नाथबाबांच्या घरी राहण्याचा योग येतो, नाथबाबांशी बोलून म्हणजे तिथे योग असतो. पण नाथबाबांच्या इथे अनेक लोक येतात, पण ते सगळे शांत झालेले असतात. कारण की त्या ठिकाणची ती भूमीच एवढी पवित्र आहे की जरी किती क्रोधी व्यक्ती आला किंवा रागी व्यक्ती आला तरी त्या ठिकाणी त्याला शांतच व्हायला लागतं. कारण की त्यांचं जीवनच असं आहे की लोकांना त्यांनी काय केलेलं आहे, सन्मुख, भगवंताशी सन्मुख केलेला आहे. एक चरित्र सांगतो. नामस्मरण आणि नामजप याच्यामध्ये तो फरक आहे. आपण नामजप करणारी माणसं आहोत आणि साधू संत हे नामस्मरण करणारी माणसं होतो. नामजप म्हणजे काय, आपण स्मरणिका घेतो, माळ घेतो आणि आपण जो आपल्याला गुरुमंत्र दिलेला आहे तो आपण उच्चार करत असतो, याला नामजप म्हणतात. पण साधू संत आले, ते नामस्मरण करत होते. त्यांनी भगवंताचे विचार, भगवंताचं नाम हे लोकांपर्यंत पोचवलं. अशा स्थितीमध्ये एक गावामध्ये एक व्यक्ती होता की तो कधी प्रवचनालाच येत नव्हता. अशी असतात गावामध्ये, एखादा तरी असा एक व्यक्ती असतो. गावामध्ये किती मोठा जरी सप्ताह असला तरी तो कधी येणार नाही, अशी काही लोक असतात गावामध्ये. नाथबाबांनी श्रोत्या वर्गाकडे नजर टाकली आणि पाहिलं की एक व्यक्ती येत नाही. पण या लोकांना आणण्यासाठी भरपूर परिकाष्ठा करायला लागतात, तशी येत नाही. नाथबाबांनी प्रवचनाला सुरुवात केली, पाहिलं की लोक येत नाही. मग काय करावं, तर 1.25 शेर, पावशेर अशी साखर गावामध्ये प्रचार केला की जो कोणी प्रवचनाला येईल त्याला साखर मिळली जाईल. आणि मग काय, लोक प्रवचनाला नाही येत, ती साखर घ्यायला यायची, साखर मिळते ना. मग ती साखर घ्यायला आल्याच्या नंतर सगळे बसायचे, ऐकायचे, पण सगळं लक्ष कुठे, त्या साखरेवर. एक दिवशी नाथबाबांच्या घरचे साखर काही मिळाली नाही. यदा कदाचित येण्या जाण्याचा प्रवास असेल, त्याच्यामध्ये कुठे अडकले असेल किंवा नाथबाबांच्या घरी साखर नसावी. सुरुवातीलाच नाथबाबांनी सांगितलं की आज साखर संपलेली आहे, मी काही देऊ शकणार नाही, पण तुम्ही प्रवचनाला आली आहेत तर या ठिकाणी आता प्रवचन ऐकूनच जा. नाथबाबांनी प्रवचन चालू केलं. नाथबाबांच्या घरी पुराण हे खूप गोड पद्धतीने ऐकायला मिळायचं. आणि नाथबाबांनी प्रवचन सुरू केलं. अहो, ते नाथबाबांची वाणी आहे. अहो, त्यांच्या वाणीने देव सुद्धा भुलला आणि 36 वर्षे त्यांच्या घरी राहिला. तर असे ते संत, आणि त्या संतांच्या घरी आता प्रवचन, संतांच्या मुखातून सहज बोलणे हित उपदेश अशी त्यांची वाणी होती. तर असं सहज बोलणं हे हित उपदेश असायचं. आणि त्यावेळेस ते प्रवचन ऐकायला आलेली माणसं सगळे प्रवचन ऐकत राहिले. 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाला, पण प्रवचन संपत नाही. आणि एक वेळ अशी आली की ते प्रवचन संपलं. नाथबाबांना काही लोक आली आणि भेटायला लागली. नाथबाबा, तुमचं प्रवचन कितीतरी गोड असतो, कितीतरी गोड असतं तुमचं प्रवचन, किती सुमधुर, आम्हाला ऐकायला खूप बरं वाटलं. आजपर्यंत फक्त आम्ही प्रवचन ऐकली, ती प्रवचन फक्त साखरेसाठी होती, पण आज आम्ही आत्मउद्धार करण्यासाठी हे तुमचं प्रवचन ऐकलं. खरं तुमच्या वाणीतून जो प्रसाद मिळाला त्याच्यामध्ये आपण पावन झालेले आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. पण असं सर्व असून सुद्धा एक व्यक्ती असा होता की तो येतच नव्हता. कोण असतो तो? दुकानदार. त्या दुकानदाराला कधीच सुट्टी मिळत नाही, त्याला नेहमी गिराईक लागलेले असतात.
मग त्यांनी पाहिलं की एक अशी व्यक्ती आहे ती दुकानदार की ती येत नाही. मग आपण काय करावं, तर आपण त्यांच्याकडे जावं. साधू संतांचं हेच आहे, ते अहंकार बाळगत नाही, गर्व बाळगत नाही. ते ज्या स्थितीमध्ये असेल त्या स्थितीमध्ये त्यांना भेटायला जातात. आणि त्या ठिकाणी नाथ बाबा हे त्याच्याकडे गेले आणि दुकानदाराला सांगितलं, अरे बाबा तुम्ही का येत नाहीत? ते म्हणतात की गिरायक असतात, दुकान चालू असतो. अरे पण अख्खा गाव तो तिकडे प्रवचनाला असतो, मग तुझ्या इकडे त्यावेळेस गिरायक आला कुठून? पण तरी मला नाही यायचं. मग एक तू काम कर. काय काम कर? मी तुला एक गोष्ट सांगतो, तेवढंच फक्त करायचं. इथेच बसून करायचं आहे ना? हां, इथेच बसून करायचं. मग चला बोला. शांताकारम. तो दुकानदार बोलायचा शांताकारम. पुढच्या वेळेस भेट झाली. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्ये वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. आजचा हा श्लोक आहे, हा तू पाठ कर. मग तो तिथेच बसल्याच्या असताना लिहून घ्यायचा आणि पूर्ण श्लोक पाठ करायचा. एक दिवस भेट झाली, दुसऱ्या दिवशी भेट झाली, दुसरा, असं विष्णू सहस्त्रनाम त्यांच्याकडून पाठ करून घेतलं. पण एक वेळ अशी आली की मृत्यूची वेळ आली. आणि त्यावेळेस आता पहा, मृत्यूची वेळ आली आणि ते आता मृत्युमुखी झालेले आहेत. तो दुकानदार हा मृत्युमुखी झालेला आहे. आणि त्यावेळेस आता आपल्याला माहिती आहे की शेवटची आंघोळ सगळ्यांची करायला लागते. किती जरी मोठा बंगला जरी असला पण तरी पण त्याची आंघोळ कुठे? बाहेर. हा, अशा स्थितीमध्ये त्याची आंघोळ करायला सुरुवात केली. आंघोळ करायला जशी सुरुवात केली, जसं त्याच्या अंगावर पाणी टाकलं तसा तो जागा झाला आणि विष्णू सहस्त्रनाम तो म्हणू लागला. हा, विष्णू सहस्त्रनाम म्हणू लागला. विष्णू सहस्त्रनाम कंप्लीट झालं. परत त्याने आपला स्वतःचा देह ठेवला. मला सांगायचं एकच आहे की संतांच्या मुखातून जेव्हा नाम येतं ते अति पवित्र असतं आणि ते उद्धार करण्यासाठी असतं. म्हणून संत या ठिकाणी काय म्हणतात की आवडीने भावे हरिनाम घेसी. ते सतत सांगतात की भगवंताचं नामस्मरण करा. इतर साधनांच्या इकडे जाऊ नका. ते साधन काय करतील, कुठपर्यंत नेतील हे सांगू शकत नाही, पण नामस्मरण हे तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देईल. आणि संसारामध्ये तुम्ही आहात ना, ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात की आपलं काय, असोनी संसारी जिव्हे वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. तुम्ही संसारामध्ये आहात ना, तर नामस्मरणाचा वेग वाढवा. नामस्मरणाचा वेग वाढवा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. आणि अशी जर तुम्हाला जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही चिंतनावर, नामस्मरणावर भर द्या. आणि जेव्हा नामस्मरणावर जर तुम्ही भर द्याल तर तेव्हा तुमच्या संसारामध्ये चिंता हा विषयच राहणार नाही. कारण की जीवाचा विषय काय आहे? चिंता. आणि भगवंताचा विषय काय आहे? चिंतन. जेव्हा तुम्ही चिंतन त्याला द्याल तेव्हा तो तुमची चिंता आपोआप घेऊन टाकेल. म्हणून आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद धरू कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. आता खेद या शब्दाचा अर्थ असा आहे की खेद म्हणजे तुमच्या जीवनामध्ये झालेले जे काही चुका आहेत, जे काही चुका आहेत किंवा पाप आहेत, अशांचा तू खेद मानू नको. भगवंत ह्या सगळ्या गोष्टी जाणता आहे, कारण की तो सर्वज्ञ आहे. कोण आहे? तो सर्वज्ञ आहे. आणि आपण काय आहोत? अल्पज्ञ आहोत. आपल्याला काही माहीत नाही पुढचं काय आहे. पण त्याला सगळं माहीत आहे. त्याला भूतकाळातलंही माहीत आहे, त्याला वर्तमानातलंही माहीत आहे आणि त्याला भविष्यातलं पण माहीत आहे. आपल्याला भूतकाळातलंही माहीत नाही, कारण की आपल्याला स्मरण नाही. आणि भविष्य काळामध्ये काय होईल याचं आपल्याला ज्ञान नाही. आपण फक्त वर्तमानामध्ये जगतो. पण या भगवंताला काय आहे? भूतकाळातलंही माहीत आहे, भविष्य काळातलं माहीत आहे आणि वर्तमानातलं माहीत आहे. म्हणून नको खेद धरू कोण त्या गोष्टीचं.
पती लक्ष्मीचा जाणत असे. यदा कदाचित या ठिकाणी काय सांगितले का तू संसाराची चिंता सोडून दे, संसाराचा खेद करू नको. हा, खेद करू नको किंवा त्याच्या प्रती जास्ती आसक्ती ठेवू नको. त्या पती लक्ष्मीचा म्हणजे जो भगवंत आहे त्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. हा, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळील नाही. अहो, या ठिकाणी झाडावरच्या तो पक्षाला सुद्धा झोपलेल्या अवस्थेमध्ये तो पडून देत नाही, तर तुम्हाला कशाला पडून देईल. हा, आज जगभरामध्ये एवढं मोठं संकट आहे, पण प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा तो देतो, प्रत्येकाला तो पोसतो. जब दंत नाही ते तब दूध दिया, अब दूध अब दंत आहे तो अन्न ना दे, अशी भूमिका लक्षात ठेवा. अहो, तो सगळ्यांना पुरवणार आहे. जरी कोणती सरकार येवो या जावो, तो सिलेंडर महाग हो की स्वस्त हो, तो तेल मिलो की न मिलो, पण प्रत्येकाला तो पोचणारा कोण आहे, तर तो भगवंत आहे. त्याच्यावर तुम्ही विश्वास करा. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळीला असे नाही. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगून देतो. तो बेडूक बघा, पावसाळा झाला की ते बेडूक सगळे बाहेर येतात. अहो, एवढे बाहेर येतात की ते झोपून देत नाही आपल्याला, बरोबर की नाही. शेतातले जे बेडूक असतात ते, हा, पण उन्हाळा आणि पावसाळा ते कुठे जातात, कुठे जातात ते आपल्याला दिसत नाही. कोणत्या बिळामध्ये असतात हे आपल्याला माहीत नाही, परंतु त्यांचाही त्या ठिकाणी त्यांचा आपला सांभाळ करणारा कोण आहे, भगवंत आहे. प्रत्येक जीवाचा सांभाळ करणारा जर कोण असेल तर तो भगवंत आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळील ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. या ठिकाणी कर्माचे 3 भाग सांगितलेले आहेत. प्रारब्ध सांगितलेलं आहे, या ठिकाणी क्रियामान सांगितलेला आहे आणि संचित सांगितलेलं आहे. पण या सगळ्या गोष्टीचा तू विचार करू नको, तू विचार करू नको. जैशी स्थिती आहे तैशा परी राहा. तू उगाच या निसर्गाच्या पद्धतीमध्ये ढवळाढवळ करू नको. काय झालं, दंडवत स्वामी होते, सगळ्यांना ते नमस्कार करायचे, त्यांना एक सिद्धी प्राप्त झाली. ऐका, लक्ष द्या. दंडवत स्वामी होते, त्यांना सिद्धी प्राप्त झाली आणि सिद्धी प्राप्त झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक गाढव होता. तो गाढव मरत होता आणि मरत असताना त्यांनी गाढवाला जिवंत केलं. सगळं इकडं ही चर्चा झाली की दंडवत स्वामींनी काय केलं, त्यांना सिद्धी प्राप्त झाली आणि गाढवाला त्यांनी जिवंत केलं. हा, जिवंत केल्याच्या नंतर सगळी लोक त्यांना भेटायला आली. नाथ बाबा पण त्यांना भेटायला गेले आणि नाथ बाबांनी सांगितलं की तू काय कर, तुम्ही या सृष्टीमध्ये ढवळाढवळ केलेली आहे. हा, कोणाला जन्म द्यायचा आणि कोणाला मृत्यू द्यायचा हे तुझ्या हातामध्ये नाही. म्हणून एक काम कर, त्याला आता तू जीवदान दिले ना, आता तू मृत्यूदंड स्वीकार. हा, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. हा, बरीचशी लोक आपला अधिकार नसताना सुद्धा त्या ठिकाणी ज्ञान पाजण्याचा विचार करतात किंवा ते देतात, पण असं करू नये. प्रत्येकाला एक वेगवेगळं काम दिलेलं आहे सृष्टीमध्ये, तो करत आहे, त्याचं त्याला करू द्या. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. या संचिताच्या शब्दावरून अनेक अर्थ काढता येईल, पण आपले जे पूर्व जे संचित आहे किंवा जो आपला बँक बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं तू कौतुक पहा. सगळं चेंज करणारा कोण आहे, तो भगवंत आहे. तो सगळं करेल. तुमची थकबाकी किती जरी असली पण भरणारा कोण आहे, तो आहे. तर त्याच्यामुळे काय करा, तुम्ही काही करू नका. आणि याच्या पुढे अभंगामध्ये सांगतात की प्रारब्ध जरी किती बळवत जरी असलं, पण तरी सुद्धा ते चेंज करण्याचा अधिकार, परिवर्तन करण्याचा अधिकार फक्त देवाला आहे. त्या नामस्मरणाने होऊ शकतं. हेच अभंगाच्या एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश
ऐका, कर्माचा सिद्धांत असा आहे की तो कोणालाही चुकत नाही. या ठिकाणी कृष्णदिकांसारखे अवतार झाले, रामाचे सुद्धा अवतार झाले, पण त्या राम अवतारामध्ये सुद्धा कर्माचा सिद्धांत चुकला नाही. अनेक असे प्रसंग तुम्हाला दिसतील का त्या प्रसंगामध्ये रामाला सुद्धा काय झालेला आहे, त्या कर्माचा सिद्धांत हा सांभाळावा लागला. दशरथाला सुद्धा हे कर्म भोगावे लागले, रामाला सुद्धा कर्म भोगावे लागले. अनेक असे तुम्हाला प्रसंग दिसून येतील. त्या देवाला सुद्धा चुकत नाही. मग इथे या ठिकाणी प्रश्न पडतो की देवाला कर्म चुकले नाही तर मग आम्हाला कसे चुकतील? आणि तुम्ही तर म्हणता हरिकृपे त्याचा नाश झाला. हा, देवाला भोगायला लागतात, पण भगवंताची एकदा कृपा झाली का मग ते भोगायला लागत नाही, त्यांचा नाश त्या ठिकाणी होतो. आणि असे चरित्र आहेत. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. उद्धव सुद्धा यादव कुळातलाच होता आणि शाप असा होता की यादव कुळाचा नाश होईल. पण भगवंताची त्याच्यावर कृपा झाली. त्याला सांगितलं तू इथे राहू नको, तू तिकडे जा. त्याच्यामुळे त्यांना ती हरिकृपा झाल्याच्यामुळे तो शाप त्याला लागला नाही. मला सांगायचं एक आहे की भगवंताची जर कृपा झाली तर आपल्याला कर्म हे काही करू शकत नाही. म्हणून आपल्या नामस्मरणच एवढं पाहिजे की त्या नामस्मरणामध्ये काय झालं पाहिजे, आपल्या स्वतःच्या शूद्रतेचा, आपल्या कमीपणाचा हा विसर झाला पाहिजे. आणि ते नामस्मरण एवढं बलवत्तर असलं पाहिजे की त्याने काय होईल, त्याने ते भगवंताचं देवत्व विसरला पाहिजे. समजलं का? हा, आपलं स्वतःचं जीव पण आपण विसरलो पाहिजे आणि भगवंताचं देवत्व विसरण्याचं एवढं नामस्मरण आपलं असलं पाहिजे. तेव्हा जीव आणि शिव हा एक होऊ शकतो आणि तेव्हा नामस्मरणाचं फळ आपल्याला प्राप्त होईल. म्हणून हरिकृपा ही भगवंताकडे दररोज मागायची. त्या हरिकृपेमधून मागायचं की त्या हरिकृपेमध्ये असं मागून घ्यायचं की मला संतांची भेटी करून दे. हा, रावणाकडे सगळं काही होतं पण त्याला त्याच्या जीवनामध्ये संतांची भेट कधीच करून दिली नाही. हा, म्हणून त्याचा विनाश झाला. म्हणून आपणही प्रार्थनेमध्ये एकच गोष्ट सांगायची की भगवंता मला संतांची भेट करून दे, जेणेकरून आमचंही जीवन व्यवस्थितरित्या होईल. याच्यासाठी आपण नामस्मरणावर लक्ष दिलं पाहिजे. असं तरी ते नून ते पुरते अधिकते सरथे करून घ्यावं हे तुमते विनवतू असे. या ठिकाणी यथावकाश यथामतीने ही कीर्तन रूपी सेवा ही भगवंताच्या चरणी आपण समर्पित करूया. त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आपण दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी हा सोहळा, कीर्तन रूपी सोहळा महोत्सव या ठिकाणी साजरा करता. त्या ठिकाणी तुमचे सर्वांचे प्रिय असणारे समाजरत्न हरिभक्तपरायण हनुमान महाराज पाटील आणि यांच्या मार्गदर्शनाने हा भव्य आणि दिव्य हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या जीवनामध्ये अशी लोक येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात, ही आपली मोठी पुण्याई आहे. नाहीतर आज आपल्या समाजाला वाईट प्रवृत्तीकडे नेणारे म्हणजे शर्यतींकडे नेणारे भरपूर लोक आहेत. समजलं का? वाईट व्यसनाकडे नेणारी, ढाब्यावर बसणारी भरपूर लोक आहेत. पण आपल्या हनुमंत महाराजांनी आपल्या सगळ्यांना कीर्तनामध्ये बसवलं
हे सगळ्यात मोठी आपली पुण्याई आहे. हा तर तुम्ही त्यांना जोपासा. माझं फक्त सांगण्याचं एकच आहे की तुम्ही त्यांना जोपासा. त्यांचं तुम्ही ते थोडे कडक आहेत, बोलतील तुम्हाला, पण ते बोलणारी स्पष्ट व्यक्ती आहे. ते रंक आणि राव बघत नाही. ते जे आहे ते स्पष्टपणे सांगतील, पण त्यांचं तुम्ही वाईट म्हणू नका. कारण की जरी ते वरतून जरी कडक दिसले पण आतून खूप ते मृदू आहेत. मृदू सभाय नवनीत. मृदू आहेत आणि ते संतांच्या परंपरेनुसार चालणारे आहेत. आपल्याला जी संत परंपरा लावली ती म्हणजे स्वर्गीय ते म्हणजे वैकुंठवासी सावळाराम महाराज, त्याचप्रमाणे वैकुंठवासी वामन बाबा महाराज, त्याचप्रमाणे वासुदेव महाराज म्हात्रे, त्याचप्रमाणे काशीनाथ बाबा काल्हेर, त्याचप्रमाणे महानंद बाबा, त्याचप्रमाणे कोंडीराम महाराज यांच्या कृपेने आणि तसेच आपले बालयोगी महंत श्री चिदानंद सरस्वती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा सगळा भव्य दिव्य हा सोहळा होत आहे. आपण त्यांच्या चरणी ही आपली कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी समर्पित करूया आणि या ठिकाणी थांबूया. एकदा गुरु परंपरेचा आपल्या सगळ्यांनी आपल्याला काय करायचं आहे तर गजर करायचा आहे. हरी भानुदास एकनाथ